आपको याद होगा कल से ये टूर्नामेंट शुरू हुआ है और आज ये टूर्नामेंट का दूसरा दिन और दूसरे दिन मैदान क्रमांक मैच मैदानावर टीटीएम कुडा, साईबाबा कुडा, पंच किरण पिंगुळकर आणि मनोहर पावसकर कामपाते। अब इस मैच के लिए अंपायर की घोषणा हो चुकी है। इस बीच दोनों ओपनिंग बैट्समैन धीरे धीरे मैदान की तरफ बढ़ते हुए टीटीएम कुडाल और दरम्यान झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून सर्फराज आणि ते मोमेंटम देऊन त्याचे सन्मान करतायत श्री भूपत सिंग सावंत। साईबाबा कुडाल ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। इस बीच उनके दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान में पहुंच चुके हैं और फील्डिंग सजाई गई है। विकेट कीपर पॉइंट स्ट्राइक पे है रंजन। ऑन साइड में पांच खिलाड़ी। स्ट्राइक पे रंजन और नॉन स्ट्राइक पे गणेश। अब फील्डिंग सजाई गई। विकेट कीपर स्लिप पॉइंट। ऑफ साइड की जो फील्डिंग सजाई गई वो थोड़ी सी डिफेंसिव फील्ड है। ये देखिए मिड विकेट राइट ऑन बाउंड्री, कोई भी फील्डर नहीं है। दोनों अंपायर धीरे धीरे मैदान की ओर बढ़ते हुए। अभी ये मैच रोमांचक होने की स्थिति। इसके पहले जो मैच हुआ था वो लगभग एक तरफा मैच अपने को देखने को मिला। बहुत से कैच ड्रॉप हुए थे। एक बार क्रिकेट में कही जाते हैं कैचेस विन द मैचेस, लेकिन उस मैच में जो कैचेस ड्रॉप हुए थे फील्डिंग भी उतनी इधर उधर नहीं थी, इसलिए वो मैच का नतीजा कुछ अलग सा निकला था। इस बीच अंपायर पहुंच चुके हैं। मैच शुरू होने का इंतजार अंपायर से गाल लेते हुए बैट्समैन रंजन। सीमित ओवर का एक क्रिकेट। बॉलर विकी की तरफ से अंपायर का इशारा मैच शुरू होने का। अभी पहले गेंद, ये गेंद अंपायर को पार किया रंजन के लिए। यह अच्छी गेंद थी। और साइड में खेला, धीरे से खेला था। वहां फील्ड भी गेंद स्ट्रोक के साथ दौड़े थे। एक रन मिला। रन संख्या 1 बगैर कोई विकेट खोए हुए। ऑफ साइड में फील्डिंग देखी जाए तो राइट ऑन बाउंड्री कोई फील्डर नहीं अभी भेजा जा रहा है। लॉन्ग बाउंड्री की तरफ, बाउंड्री की रक्षा करने के लिए स्क्वायर लेग की तरफ एक फील्डर राइट ऑन बाउंड्री है। मिड विकेट है। इस बीच अगली गेंद और इस गेंद को ऑफ स्टंप के बाहर गेंद उछालते हुए इस गेंद को उछाल कर खेलने की कोशिश की थी, चूंकि बगैर विकेट कीपर ने पूरा किया और वापस गेंद बॉलर को। रन संख्या 1 बगैर कोई विकेट खोए हुए। अभी विकेट कीपर को आगे बुलाया गया है और स्लीप जो लगाई गई है वो थोड़ा सा ऊपर भेजा गया। इस बीच ये गेंद और इस गेंद को उन्होंने ऑफ दिशा में खेला है, लेकिन ऐसा अजीब और गरीब गरीब स्ट्रोक खेला है। ऑस्टन के बाहर गेंद थी और ये अंपायर का इशारा। 4 रन के साथ रन संख्या बढ़ती हुई 5 रन बगैर कोई विकेट खोए हुए। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए ऑस्ट्रेलिया के लेके पॉइंटिंग रहते थे जो ऐसे अलग
अक्सर शॉट खेलते थे, रिकी पॉन्टिंग के बल्ले से ऐसे शॉट देखने को मिलते थे। आज ऊंचाई शॉट देखने को मिला, लेग हालांकि ऑस्ट्रेलिया के बाहर थोड़ी सी निकल रही थी, थोड़ी सी ऊंचाई भी नहीं थी, लेकिन बैट्समैन ने देखा था थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, देखा परखा और गेंद को उछाल दिया। राइट हैंडर बैट्समैन है, लेकिन उन्होंने एक अच्छा स्ट्रोक खेला इस बीच नए गेंद के साथ। विकी फिर एक बार वैसे खेलने की कोशिश, लेग स्टंप के बाहर से गेंद जा रही है, खेले के तो अभी अंपायर का कोई इशारा, अंपायर का इशारा आ रहा है 22 रन का, 1 रन के साथ अतिरिक्त रन के साथ रन संख्या बढ़ती हुई 6 रन बगैर कोई विकेट खोए हुए। जिन्होंने अपने ट्रांजिस्टर देर से खोले उनके लिए पता है कि साई वैभव ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। इस बीच अभी 5 फील्डर ऑफ साइड में, इस बीच ये गेंददार अंपायर को पार किया, इस गेंद को शॉर्ट मिड ऑफ की दिशा में खेला वापस, और ये करीबी मामला रहा क्योंकि फील्डिंग अच्छी हुई, वापस थ्रो भी अच्छी हुई, लेकिन तब तक बैट्समैन वापस पहुंच चुके थे क्रीज में, तो कोई नुकसान नहीं। 6 रन के बाद अभी कोई विकेट नहीं गिरा है। साई वैभव टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए, इस बीच ये गेंद ऑस्ट्रेलिया के काफी बाहर गए, खेलने की कोशिश, कट करने की कोशिश की थी, चूंकि विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया, वापस गेंद बॉलर को। तो एक पहले ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद बगैर कोई विकेट खोए हुए रन संख्या 6 रन। टीटीएमएम और साई वैभव के बीच का ये मुकाबला जैसे जैसे शाम होती जाएगी वैसे 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 हवा का रुख यहाँ थोड़ा सा बदल जाएगा। अभी तहसीलदार एंड की ओर से शायद बॉलिंग होगी। अभी रन संख्या 6 रन, 1 रन संख्या 6 रन, 1 ओवर की समाप्ति के बाद बगैर कोई विकेट खोए हुए साई वैभव क्रिकेट टीम उड़ाए। अभी नए गेंदबाज आ रहे हैं, एमआईडीसी की तरफ से बॉलिंग की जाएगी। नए बॉलर है, ये बॉलर कौन? जयदेव, और सामना करेंगे यानंतर होणारा सामना ध्रुव पारसेगाव सतीश पॅकन नेहरू, दोन्ही संघांची नोंद घ्या। ध्रुव पारसेगाव सतीश पॅकन नेहरू, संघनायक नाणेफेकीसाठी पॅकन यायचा आहे। ध्रुव पारसेगाव सतीश पॅकन नेहरू। अब इस मैच का दूसरा ओवर एमआईडीसी एंड की तरफ से जयदेव डालेंगे, थोड़ा सा लंबा रनअप है, और उनका सामना करेंगे गणेश। 1 ओवर के समाप्ति के बाद 6 रन बगैर कोई विकेट खोए हुए साई वैभव उड़ाल। अब जयदेव सामना करेंगे गणेश, दौड़ना शुरू किया, दाने हाथ से ओवर द विकेट गणेश के लिए। ये गेंद, ये शॉर्ट गेंद थी, लेग स्टंप के बाहर गेंद। अभी अंपायर का इशारा है और ये अंदरूनी हिस्से से गेंद लगी थी, अंपायर का इशारा आउट का है। अंपायर की उंगली आसमान में और बैट्समैन पेवलियन की तरफ। तो पहले विकेट का पतन हुआ है साई वैभव के लिए, 1 विकेट के नुकसान पर रन संख्या 6 रन, 1 ओवर की समाप्ति के बाद। रन संख्या 6 रन, 1 विकेट और 1 ओवर की समाप्ति के बाद जयदेव को पहली सफलता मिली। दूसरे अब अपने निजी कोटे का पहला ओवर डालते हुए उन्होंने सफलता हासिल की साई टीटीएमएम के लिए। नए बैट्समैन जा रहे ओंकार। ऐसे सीमित ओवर्स में लगातार अक्सर या इस ग्राउंड पे शायद 45 से 50 रन अगर इस मैच में होते हैं तो ये प्रोटेक्टेड स्कोर कहा जा सकता है। लेकिन अभी पिछले मैच में जो हुआ था कोई कम रन बने थे, लेकिन बैटिंग उतनी अच्छी नहीं हुई थी। हालांकि कैचेस भी छोड़े गए थे, बैटिंग भी उतनी अच्छी नहीं हुई थी। लेकिन ऐसे सीमित क्रिकेट ओवर्स में अगर इस मैच में इस ग्राउंड में देखा जाए तो 45 या 50 रन अगर आपके पास अच्छी बॉलिंग हो तो काफी हो सकते हैं। जयदेव को सफलता मिली है 1 विकेट के नुकसान पर 6 रन, 1 ओवर की समाप्ति के बाद साई वैभव उड़ा।
बैट्समैन तैयार हो रहे हैं नए। ओमकार, जयदेव सफलता के साथ दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। ये गेंद ओमकार के लिए धीरे से खेला शॉर्ट मिड सिल मिड विकेट की तरफ, और ये अंपायर की तरफ देख रहे हैं। थ्रो भी अच्छा था लेकिन बैट्समैन पहुंच चुके थे। 1 रन के साथ उन्होंने अपना खाता खोला। 1 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 7 रन 1 विकेट के नुकसान पर ये दूसरा ओवर जारी है और अपने कोटे का पहला ओवर डालते हुए जयदेव। हॅलो हॅलो दरम्यान माननीय सुनील भरडकर यांचे मान्यवर कक्षेमध्ये आगमन झालेले आहे। मंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुनील धुरी यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे। धन्यवाद सुनील धुरी, धन्यवाद सुनील भरडकर जी। अभी इसके पहले आपने देखा कि एक आसान सी मिसफील्ड हुई और उसका नतीजा 4 रन मिले। 4 रन के साथ रन संख्या बढ़ती हुई 11 रन 1 विकेट के नुकसान पर खूबसूरती के साथ टर्न कर दिया था स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। इस बीच जयदेव के लिए गेंद ऑस्ट्रेलिया के बाहर गेंद शॉर्ट गेंद थी, कट करने की कोशिश की, बल्ले को नहीं लगी। हल्की सी अपील सुनाई दी लेकिन अंपायर ने इस अपील को नकारा। रन संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर जारी है। जयदेव डाल रहे हैं और सीमित ओवर के क्रिकेट में ऐसा अक्सर देखा गया, अगर फील्डिंग अच्छी हो तो बॉलिंग फील्डिंग और उसके साथ कैचेस ये काफी महत्व रखते हैं। अभी आपने देखा कि एक मिसफील्ड हुई, आसान मिसफील्ड, एक आसान से मिसफील्ड के साथ रन संख्या एकाएक बढ़ गई है। 11 2 अंकों में पहुंचते 11 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बीच जयदेव तैयार होते हुए बैट्समैन है रंजन। जयदेव रंजन के लिए ये गेंद फिर एक बार मिडल स्टॉपर गेंद थी, इस गेंद को ड्राइव किया, फिर एक बार अच्छी फील्डिंग शॉर्ट मिड ऑफ की दिशा में और 1 रन मिला। 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या बढ़ती हुई 12 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर समाप्त हुआ है। आपको जिन्होंने अपने ट्रांजिस्टर देर से खोले उनके लिए साई वैभव कुडाल और टीटीएम कुडाल के बीच का ये मैच। साई वैभव कुडाल ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। बल्लेबाजी करते हुए 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 12, यानी कि अभी जो रन रेट चला है वो 6 रन। लगभग आपको इस मैच को एक प्रोटेक्टेड स्कोर देना है तो कम से कम 45 या 50 रन बनाने होंगे। अभी इस मैच का ये तीसरा ओवर, 12 रन संख्या हुई है 1 विकेट के नुकसान पर। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए साई वैभव कुडाल। 5 फील्डर ऑफ साइड में, 4 ऑन साइड में। यह है फील्ड, ये देखिए पॉइंट की दिशा में एक फील्ड है, शॉर्ट मिड ऑफ राइट ऑन बाउंड्री। अभी ऑन साइड स्क्वायर लेग राइट ऑन बाउंड्री, मिड विकेट राइट ऑन बाउंड्री, शॉर्ट स्क्वायर लेग। ऑन साइड में 3 फील्डर बाउंड्री की रक्षा करने लगे। इस बीच ये गेंद तीसरे ओवर की पहली गेंद ऑस्ट्रेलिया के काफी बाहर, अच्छी गेंद थी, थोड़ी सी ऊंचाई देते हुए गेंद को बैट्समैन ने कट करने की कोशिश की, चुके बाकी का काम विकेट कीपर ने किया और रन संख्या अभी भी 12 रन। तीसरा ओवर जारी है 1 विकेट के नुकसान पर। नए तीसरे बॉलर है रोहन कुमार जो अपनाए गए, लगातार 3 ओवर में 3 बॉलर अपनाए गए हैं। इस बीच ये गेंद थोड़ा सा लंबा दौड़ते हैं, ये गेंद अच्छी गेंद थी, इस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेला है, वहां फील्डर दौड़ रहे हैं और मिड विकेट की दिशा के फील्डर ने उसको फील्ड किया, वापस कर रहे हैं विकेट कीपर के लिए। रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या 13 1 विकेट के नुकसान पर।
आपको याद होगा मोहम्मद अजरुद्दीन जो फ्लिक शॉट खेलते थे स्क्वायर लेग की दिशा में, काफी खूबसूरत शॉट खेलते थे, मिडल और लेग स्टंप के बीच में गेंद होती थी, काफी खतरनाक भी होता था, अगर गेंद पैड पर लगती तो एलबीडब्ल्यू दिए जाते थे। इस बीच ये गेंद आना चाहिए और ये गेंद मार्बल आपकी दिशा में खेला है, बिल्डर है, एक रन निकाला, दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं लेकिन मना किया बैट्समैन ने और एक रन के साथ रन संख्या बढ़ती हुई 14 रन, एक विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर जारी है। ध्रुव पारसे गोवा आणि सतीश पॅकर नेरूर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया पॅव्हलियनकडे नाणेफेकीसाठी यायचं है। इस बीच कुमार की गेंद आने से ये गेंद ये फुलटास लेकर मिड विकेट की दिशा में ड्राइव किया, फील्डर से हुआ, फील्डर ने फील्ड किया, वापस गेंद बॉल पर एक ही रन मिलेगा, एक रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या बढ़ती हुई 15 रन, एक विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर जारी है, यानी कि रन रेट जो 5 की बराबर चल रहा है। प्रोटेक्टेड कोर्स 45, 45 रन बनाने वगैरह इस मैच को डिफेंस अच्छे डिफेंस पेश करना चाहते हैं। इस बीच कुमार की गेंद स्टंप के बाहर बार स्टंप के बाहर गेंदें की जा रही है, लेग स्टंप पर काफी फासला है, ये देखते हो कि मिड ऑन और मिड विकेट के बीच में काफी फासला है, तो अगर बैट्समैन को कोई मौका नहीं मिले इसलिए बार बार स्टंप के बाहर गेंदों को रख रहे हैं बॉलर। स्लिप थोड़ा सा ऊपर, इस बीच ये गेंद दाहिने हाथ से और देखते स्टंप के काफी बाहर गेंद, इस गेंद को कट करना चाहते हैं और साइड में चूक है और ये ओवर थ्रो हुआ है, ओवर थ्रो के रूप में बैट्समैन ने पहला रन निकाला और ये पहले रन के साथ कुल मिला के 2 रन के साथ क्या रन संख्या हुई 18 और ये ओवर की समाप्ति, अब ये तीसरे ओवर की समाप्ति 18 रन, एक विकेट के नुकसान पर साई वरोकुड़ा। और अगले कमेंट्री के लिए मैं आमंत्रित कर रहा हूं अक्षय महादेव। Yes, thank you. So we are into the match going on between KTM Kuda B and Sai Vaibhav Kuda. Sai Vaibhav has been managed 18 runs with a loss of 1 wicket. Fourth over is in progress. The bowler to be bowling the fourth over is Sachin. Sachin will be coming there with the mindset that yes, my bowlers have been doing a crucial job over here. Till now 18 runs are been managed. It is time for me to play a similar kind of momentum role. It is not easy to score runs on this ground, if you generally see right from the first match, because if you see the first match the target was 50, to second match the target was 60. Till now nothing has been gone above that 60. So this is the mindset that has been already kept by the bowling department. Fourth over, Sachin is the bowler who is going to bowl the fourth over. Reverse attempt to the ball has been coming down into this commentary box into the third man zone, and it has been going for a rolling bowling boundary. What a shot that was, just execution led to the perfection, watching the ball carefully, and the lower full toss has been converted with the help of that reverse into a boundary. 4 more runs will be definitely added, and with that 22 runs can be seen on the card. The match going between TTM Kuda B and Sai Vaibhav Kuda. 22 runs. If you generally see, the bowler will be thinking that first ball of mine, I have been leaking too many runs. 4 runs have been already gathered on the telly from my first ball. I should play a confident role. I should play according to my potential. This is the mindset with which the bowler will be coming off. While if you generally see on the other occasion, the confidence of the batsman will be definitely rising with that shot. Here we go. Ball is in progress. Cross-patted shot attempted down the extra cover zone. The fielder long off has been running all over into the Dix cover. To the extra cover, fumble can be seen. Little bit of fumble from Vicky Pandit has been coming into the action. The throw has been coming into the hands of the wicket keeper, but in between the throw has been given up. The runs have been already managed. With that 3, the score has been moving to 25 runs. Beautiful shot along the carpet, knowing the fact that if you generally see this field, the outfield has been really good enough of this ground. So anything along the carpet will generally give you 2-3 runs. This is the mindset with which the batsmen have been batting. And once again, a big welcome to the team of Dhruva Parse all the way from Goa. Great names in that squad. That match will be after this. Dhruva Parse taking on
with Satish Packer Nehru. Down the leg side, asking for something towards the umpire. The ball has been rolled back as soon as the mid wicket comes and collects the ball into the square leg zone. Another single has been already backed up of the leg by, says the umpire. The extras will be definitely added. And with that extra, the score has been now moving to 26 runs. The fourth over is in progress. The captain of Dhruva Parse Goa and Satish Packer Nehru, please come for the toss. The last call for you. Just wanted to chop, beautiful thinking, beautiful execution, shuffling across the offside, just playing that scoop over that, and the ball has been coming into the long stop region, and it's been going for an rolling boundary. Another 4 runs have been definitely picked up, and with that 4, score has been moving to 30. Beautiful thinking, beautiful execution, just using the pace of the bowler, and the direction was been so much brilliant. The deeper production was been missing into the long stop region, and because of what, 4 runs have been added. You can watch the matches live on YouTube through the media of SN Sports Live, a beautiful organization. This over has been looking too many runs if you generally see. 12 runs have been already given up in these coming 4 balls that was been already bowled. So bowler has to think a little bit that yes, I have been looking too many runs. It is time for me to play the crucial kind of role. Once again the reverse was been attempted. The ball has been coming into the long stop region. Once again the boundary has been pierced into the long stop region. 3 boundaries have been already come up in this over. That means that the over that was turned as the over that is going to be given less run. The more runs have been leaking in this over. 4 runs have been managed. Score has been moving to 34. 34 runs can be seen on the card. If you generally have the summary after completion of 3 over 18 runs were there on the tally. The 4th over is in progress, and now we are moving to 34. How much crucial the batting is turning out to me. I will say the bowling is still now not a good to sensible one. They are bowling some low full toss deliveries down the leg side. They are not focusing on the line and length. The main thing of a bowler is to focus onto the correct line and length. But on the other occasion, the batsman is playing a sensible road in spite of the orthodox shots that was been already placed. This time cross-patted shot, just wanted to shuffle across the leg, offer side, play the ball onto the leg side. That decision has been coming out. The ball has been backing down into the hands of the wicketkeeper. The last ball of the over number 4 in the hand of Sachin proves out to be a dot one. But if you generally see the impact on the tally, 34 runs can be seen on the card with the loss of 1 wicket. 6 balls to go from here. Another 6 ball means I will say 10 to 15 runs are being needed in order to get a sensible scorecard on the tally. Can that 6 balls, 15 runs will be produced from the batsman's end, or can the bowling department, that is the last over, the bowler who is going to bowl the last over, says that no, we are going to defend? Let us find out as the match progresses. Dhruva Parse Goa and Satish Packer Nehru. Captain, please come for the toss. Dhruva Parse Goa, Satish Packer Nehru. Captain, please come for the toss. Last call. Okay. The toss has been already won by Dhruva Parse. Moving back to the field, the last over, last 6 ball, I can see Rupesh, the bowler. Rupesh will be coming with the last 6 crucial deliveries. It is said to be the death over, the slog over in the history of the cricket. Let us find out. Deep production, if you generally see, deep extra cover, long off is in business, square leg, middle wicket, long on. These are the 5 fielders that have been already placed. Rupesh, if you generally see into the first match that was been played, he was been rewarded as the man of the match. Can he turns out to be the critical one? Can he turns out to be the hero once again? Let us find out as the match progresses. This time good ball right into the slot along the carpet. The ball was being placed as soon as the field, that is deeper mid wicket comes all the way. Little bit of fumble can be seen. A couple of runs have been already added. A couple of runs will be definitely picked up on the tally. And with that couple, the score has been now moving to 36 runs. If you generally see the tracker of this match of 3 overs, 18 runs, and last 2 overs are turning out a hit for the batsman side. They have been removing too much runs. They have been saying that yes, cricket is not a game of only boundaries and sixes. It is also about the singles and doubles that issue. Big shot this time was going to be played, but right onto the slot, cannot come from the middle of the bat. The ball has been really a full line delivery, just smashed off as soon as the Vicky Pandit can be seen coming all the way from the car corner zone, collecting the ball off. Another single has been added, and with that single, the score has been moving to 37 runs. Along with me on the scorecard, Mr. Rupesh, who is doing a favorable job, and my calling commentator Samir Pandre.
Big shot attempted, but the boundaries are by so much big enough. One of the safer hand. It is said to be one of the all-rounder player all away from Castle. Vicky Pandit has been coming all in action into the cow corner zone. The safer gathering and catching can be seen into the cow corner zone. And another man backs down on the telly, and he has to return back into the dugout. And the man departed is Omkar. After the dismissal of Omkar, Sujit is the new batsman who will be moving on to the pitch. And Sujit just have another 3 deliveries to be remaining in this over. Can you find out one of that? Let us find out. Last over, Rupesh. This time off a side, it is the deep extra cover. The lofted chopper shot can be seen as soon as the fielder long off runs all the way into the deep extra cover. Round collects the ball up. Second they already picked up, but they are looking for another one. But the satisfaction of that 2, the satisfaction of the 2 will be taking them to 39. 39 runs can be seen. Last over is in progress. I think another 2 deliveries to go after this. And if you generally see this is the reaction given by the batsman that yes, it is a time for me in order to slog the balls. It is a time for me to remove the full runs out of that, full Monty out of that. This is the mindset. Beautiful shot this time into the long on zone. Vicky Pandit once again is in business. A good piece of fielding. Another couple of runs have been added. The couples have been taken off. They are asking for that third, but the third will be never on. Simply ran and simply flied wicket away. Another batsman has been coming back in the dugout, but the main thing is that couple of runs will be added, and with that couple, the score has been moving to 41. 41 runs if you generally see TTM Kuda B and Sai Weber Kuda, the match has been going on. Sai Weber has been on the mark of 41 till now. Sharath is the batsman who will be taking on onto the center of the pitch. But till now I will say the bowling in the last over, he has not given any enough momentum in order to score boundaries and sixes. If you generally see till now 7 runs have been already managed up, and another ball to go after this. So 41. This time what a ball, right hand to the pads, sticking towards the stumps. And in between the couple of runs will be definitely added. Direct hit on that occasion. I think the finger has been going out. That means that just a single will be added. Wicket has been coming back into the dugout. Single has been added on the tally. 42 runs can be seen on the card. Sai Weber producing 42 runs on the card. That means that when the team TTM Kuda will be coming out in the middle, 30 balls, that is 5 overs will be coming towards you, and the runs over to collapse are 43. What will happen in the second inning? Can the batters of TTM Kuda say that we are going to remove these 43 runs? Or can the bowling attack of Sai Weber say that no, we are going to rest us. We are moving to Samir Pandre back into the business? Hello, check.
स्कोर मारलो मग आता तिसऱ्या वरील मारलो 2 ओव्हर स्कोर विशाल मारलो जिंकण्यासाठी 43 धावांचं उद्दिष्ट निर्धारित 5 षटकात व 43 धावांचं उद्दिष्ट पार करण्यासाठी सलामीवीर म्हणून रुपेश आणि गौरव ही जोडी मैदानावर गेलेली दिसते. TTMM वर्सेस साई वैभव या दोन संघादरम्यानचा सामना. साई वैभव संघ प्रथम फलंदाजी करतोय. 5 षटकात अवघ्या 42 धावा धावफलकावर झळकवतोय. फलंदाज रंजन केळी आणि त्याला मिळते ती ओमकारची साथ. दोन्ही फलंदाज प्रत्येकी 18 धावांचं योगदान देत आहेत आणि यात 2 फलंदाजांचा अपवाद वगळता काही विशेष अशी कामगिरी या इनिंग मध्ये पाहायला मिळाली नाही. परिणामतः 42 धावा 5 षटकात. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी सज्ज होतोय तो गोलंदाज ॲलिस्टर. छोट्या चणीचा ॲलिस्टर हा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठीही पहिलं शतक फेकण्यासाठी सज्ज होतं. आमच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे रोड एंगलनं यष्टीच्या मागे यष्टीरक्षक समीर मळगावकर, फलंदाज रुपेश स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा गौरव. आकुंडापाचा चेंडू हुकचा फटका. चेंडू जाते तो स्क्वेअर लेग पट्ट्यात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडूची परती यष्टीरक्षक समीर मळगावकरच्या दिशेनं होत आहे व एकेरी धावेने रुपेश स्वतःच व TTMM क्रिकेट संघाचं खातंही महत्वपूर्ण सामन्यात या ठिकाणी खोलतोय. 5 षटकं म्हणजे 30 चेंडू. 30 चेंडूंवर 43 धावा. ॲलिस्टरचा पहिला चेंडू आखूड टप्प्याचा. या आखूड टप्प्याच्या चेंडूवर एक सुरेख असा फटका हा डीप मिड विकेटच्या दिशेनं एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते ती रुपेशच्या कर्वे. ॲलिस्टर सज्ज होतोय तो डावखुराचा फलंदाज गौरव सगेकर याला. या वर्षीच्या क्रिकेट मोसमात बऱ्यापैकी इनफॉर्म मध्ये असलेला गौरव क्षेत्ररक्षण दूरदृष्टीची पाहणी करतोय व खेळण्यासाठी सज्ज होतोय तो ॲलिस्टर याची गोलंदाजी. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. बिनबाद 1 धाव. फटका फसतोय. हलकच अपील केलं जातंय. निश्चितपणे या ठिकाणी कदाचित पंचांवर अपील आणणारं असं हे अपील होतं ते क्षेत्ररक्षकांकरवी व गोलंदाजाकरवी. अपील फेटाळलं जाते. एकेरी धाव या ठिकाणी पूर्णत्वास नेली जाते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 2 धावांवर. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. बिनबाद 2 धावा. ॲलिस्टर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज. समोर आहे फलंदाज तो रुपेश स्ट्राईकला. 5 षटकं म्हणजे 30 चेंडू 43 धावांची ही अति आवश्यकता. चेंडूचा फटका टोलवायचा होता. चेंडू जातो तो शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण होतोय. एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. एकेरी धाव रुपेशच्या खाती जमा होते. एकेरी धावेने रुपेश पोहोचतोय तो 2 धावांवर. सांघिक धावसंख्या 3 अशी. कोणतीही अतिरिक्त जोखीम न घेता एकेरी दुहेरी धावांवर कल दिसतोय तो TTMM क्रिकेट संघाचा. TTMM क्रिकेट संघ 43 धावांचा पाठलाग करताना एकेरी दुहेरी धावांच्या जोडीनं या ठिकाणी उद्दिष्ट पार करण्याचा प्रयत्न या महत्वपूर्ण सामन्यात करताना दिसतोय. 3 धावा 3 चेंडूंच्या सांगतेखेरीज डावखुराचा गौरव क्षेत्ररक्षण दृष्टीची पाहणी करतोय व गोलंदाज ॲलिस्टर याची गोलंदाजी खेळण्यासाठी हा सज्ज होतोय. सुरेख असा चेंडू. फुलरलेन पद्धतीचा चेंडू. मोठा फटका मारण्यास फलंदाजाला निमंत्रण देणारा मात्र शेवटच्या क्षणी फलंदाजाला चकवणारा असा चेंडू गोलंदाज ॲलिस्टर याचा समाप्त. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र 3 धावा या धावफलकावर. विजयी उद्दिष्ट 43 धावांचं निर्धारित 5 षटकात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 धावा या धावफलकावर. चेंडू यावेळी मात्र सुरेख असा फटका. चेंडू जातो तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. मिड ऑफ वरने क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती या ठिकाणी येतंय. गोलंदाज ॲलिस्टरच्या दिशेनं गौरव सहजगत्या पावलं वळवतोय. रुपेशच्या साथीनं 2 धावांसाठी 2 महत्वपूर्ण धावा या ठिकाणी गौरवच्या खाती जमा होत आहेत. 2 धावांनी गौरव पोहोचतोय तो 3 धावांवर. तर सांघिक धावसंख्या 5 चेंडूंच्या सांगतेखेरीज बिनबाद 5 धावा. पहिल्या वेळेला षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर ॲलिस्टर हा सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या हाताकडनं म्हणजे निश्चितपणे राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीनं मारा करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
तर समोर आहे तो वैयक्तिक 3 धावांवर खेळणारा डावखुऱ्याचा आक्रमक सेलचा फलंदाज गौरव सरेकर 43 धावांचा पाठलाग करताना 5 धावा त्या धावफलकावर. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, पायथीसाठी जोरदार अपील. विकेटच्या मधोमध फलंदाज सापडल्याचा निर्वाळा पंच देताना दिसत आहेत. जो गौरव आल्यापासून काहीसा अडखळत खेळत होता, या मैदानावर स्थिर स्थावर होण्यास त्याला अडचण वाटत होती. निश्चितपणे तीच अडचण डोकेदुखी गौरवसाठी ठरतोय. पायचीत होऊन तो माघारी परततोय, तो पहिला हादरा बसतोय. TTMM कुडाळ क्रिकेट ब संघाला 43 धावांचा पाठलाग करताना एका गाड्याच्या मोबदल्यात 5 धावा. फलंदाज गौरव पायचीत होतोय गोलंदाज अलिस्टर याच्या गोलंदाजीवर व गौरव याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज TTMM क्रिकेट संघाचा जातोय रुपेश याला साथ देण्यासाठी. तो ब्रिजेश. गोलंदाजीमध्ये बदल गोलंदाज सर्वेश याची वर्णी लागते ती कॉमेंट्री बॉक्स कडनं. जरी धावफलकावर कमी धावसंख्या असली तरी गोलंदाजी ही सुरेख या ठिकाणी ही अर्थातच साई क्रिकेट संघासाठी व त्याच सुरेख गोलंदाजीचा जोरावर या सामन्यामध्ये आम्ही रंगत निश्चितपणे आणू असा ठाम आत्मविश्वास दिसतोय तो अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. साई वैभव कुडाळ क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 42 धावा धावफलकावर 43 धावांचा उद्दिष्ट पाठलाग होतोय. 43 धावांचा पहिल्या षटकात 5 धावा बळी ठरतोय तो गौरव सरेकर पायचीतच्या स्वरूपात. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज सर्वेश आपल्या बॉलिंग मार्कवर हा सज्ज. डावखुऱ्याचा गोलंदाज सर्वेश फलंदाजला चकवतोय, निश्चितपणे अडचणीत आणतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक समेत याच्याकरवी पूर्ण होत आहेत. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडू सह 5 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. 1 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र हवेत टोलवला जातोय. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. केवळ एकेरी धाव मिळू शकली असते, मात्र खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरतंय एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावा होण्यासाठी. एकतर आपल्याकडे पुंजी ही कमी धावसंख्येची आणि त्या पुंजीचं जर संरक्षण करायचं असेल तर या ठिकाणी गच्चाळ क्षेत्ररक्षण करणं हे प्रकर्षानं आपल्याला टाळावं लागेल. मात्र गोष्ट घडते हातनं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या. गच्चाळ क्षेत्ररक्षण होतंय, एकेरी धावेचं रूपांतर 2 धावात होतंय. साई वैभव कुडाळ क्रिकेट संघ या ठिकाणी काहीसा हलगर्जीपणा हा मैदानात दर्शवतोय. त्यामुळे फटका हवे. चेंडू जातोय तो मिड ऑफला. झेल टिपण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू अडवण्यातही क्षेत्ररक्षक असफलता प्राप्त करतोय व चेंडू डीप लॉंग ऑफ सीमाच्या जवळ या ठिकाणी तिसऱ्या प्रयत्नात ज्यावेळी अडवण्यात समर्थता प्राप्त होते 3 महत्वपूर्ण धावा या जोडल्या जातात रुपेश व त्याचा साथीदार ब्रिजेश या फलंदाजांकडनं. फटका हवेत होता. क्षेत्ररक्षकाने झेल टिपावा की सोड या ठिकाणी चेंडू अडवण्यात तन्नता मानावी या द्विधा अवस्थेत क्षेत्ररक्षकाला टाकणारा असा फटका. क्षेत्ररक्षक जोखीम घेतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू तगात येतोय, झेलही सुटतोय. सुटलेल्या झेलाचं रूपांतर या ठिकाणी 20 फील्डवर होते आणि 3 धावा या ठिकाणी रुपेश याच्या खाती जमा होत आहेत. पर्यायानं दुहेरी आकड्यात परावर्तित होते. धावसंख्या ही TTMM क्रिकेट संघाची 10 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात पाठलाग होतोय तो 43 धावांचा निर्धारित 5 षटकांच्या महत्वपूर्ण सामन्यात. ब्रिजेश या ठिकाणी सज्ज होतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका. गोलंदाज सर्वेश चेंडू अडवतोय. एकेरी धाव तर पूर्णात मास नेली जाते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढेच राखतोय तो 11 धावांवर. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर त्या दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 3 धावा, चौथ्या चेंडूवर 1 धावा, 4 चेंडूंवर 6 धावा असं गोलंदाजीचं पृथक्करण गोलंदाज सर्वेश याचा आपल्या समोर दिसतंय. परिणामतः 11 धावा या धावफलकावर. फलंदाज पुढे सरसावतोय. मोठा फटका मारण्याचा पवित्रा घेतोय. पवित्रा हा अखेर पवित्राच राहतोय. गोलंदाज परतीचा चेंडू अडवतोय व परत एकदा आपल्या षटकाच्या सांगतेसाठी सर्वेश हा सज्ज होतोय. 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. 43 धावांच्या उद्दिष्टाचा पाठलाग करतो दिसतोय TTM क्रिकेट संघ.
फटका हवे, चेंडू तात्कालिक क्षेत्ररक्षक झेलटिपण्याची संधी. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. गगनचुंबी फटका यावेळी क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावतोय. सलामीला आलेला रुपेश काहीशी जोखीम घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न हा त्याचा प्रयत्न राहतोय, पण डीप मिड ऑफचा क्षेत्ररक्षक एका सुरेख झेलाद्वारे गोलंदाज सर्वेश याच्या गोलंदाजीवर रुपेशची खेळी समाप्त करत सांघिक 11 या धावसंख्येवर TTMM क्रिकेट संघाला बसतोय. तो दुसरा हादरा 43 धावांचा पाठलाग करताना आता 32 धावांची गरज येऊन ठेपते. पण 3 षटकांचा म्हणजे अवघ्या 18 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. नवीन फलंदाज सौरव या ठिकाणी मैदानावर जातोय रुपेश याची जागा घेण्यासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. कमी धावसंख्येचे सामने नेहमी रोमांचक अवस्थेत पोहोचतात, असा आजपर्यंत बहुतांशी या ठिकाणी अनुभव, आणि तो अनुभव याही सामन्यात कुठे कमी पडणार नाही किंवा त्याच अनुभवाच्या दिशेनं हाही सामना उडवला जाणार, एवढं मात्र प्रथम दर्शनी आघाडीच्या 2 षटकात हे सिद्ध होताना दिसतंय. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज या ठिकाणी सुजित वैयक्तिक कोड्यातील पहिलं संघासाठी महत्वपूर्ण 3रं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. तो रोड एंडकडनं व निश्चितपणे सुजित याला सामोरा जाईल. तो आक्रमक शैलीचा सौरव स्ट्राईकला, पण नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा प्रितेश. 2 षटकांचा खेळ समाप्त. 11 धावा. खेळ शेष राहतोय तो 18 चेंडूंचा म्हणजे 3 षटकांचा. या 3 षटकांवर 32 धावांची अति आवश्यकता TTMM क्रिकेट संघासाठी विजयश्री संपादन करायला. सुचित पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करतोय. उजव्या बाहेर जाणारा चेंडू हलकेच कट केला जातोय. तो थर्डमॅनला शॉर्ट थर्डमॅनवरला क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र फेक समीर मळगावकरच्या हाती. नाममात्र एकेरी धाव या ठिकाणी सौरवच्या खाती. एकेरी धावेने सौरव आपलं खातं खोलतोय. डावपुरातचा फलंदाज ब्रिजेश याला फटकेबाजीची संधी देतोय. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. पहिल्यांदा आपल्या समोर होतोय तो गोलंदाज सुचित. पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करतोय. चेंडू या ठिकाणी हवेत राहतोय. यष्टिरक्षक समीर मळगावकर चेंडूवर पोहोचतोय. वायरिश गलीच्या दिशेनं मार्गक्रमण करणारा चेंडू एकेरी धाव ब्रिजेशला मिळवू देतोय. त्या एकेरी धावेने क्रिकेटमध्ये ज्याला घातांक संबोधला जातो अशी 13 ही धावसंख्या आपल्या समोर येते. अनेक वेळा 13 या धावसंख्येवर फलंदाजांना बाद होताना आम्ही पाहिलंय, मात्र यावेळी फलंदाजांचं प्राथमिक लक्ष असेल तो घातांक टळवण्याचा, आणि ही मोठी जबाबदारी सौरव याच्या खाली येऊन बसते. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सुजित आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. चेंडू विथ अलॉंग काढतायत. जमिनीलगतचा फटका चेंडू जातोय तो मिड विकेटला. एकेरी धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडस खराब क्षेत्ररक्षण होतंय. पर्यायानं जी संधी मिळते त्या संधीचं दुहेरी धावात रूपांतर हे सौरव व ब्रिजेश ही जोडी करताना दिसत आहेत. 2 महत्वपूर्ण धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 15 धावा. ज्या तऱ्हेनं फटकेबाजी होते, एकेरी धावेंवर तल दिला जातोय, दुहेरी धावांची भर घातली जाते, साहजिकच दडपण येते ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणि हे दडपण जर अतिरिक्त वाढवायचं असल्यास फलंदाजाकडनं एखादा मोठा फटका हा अपेक्षित. मात्र काय करामत फलंदाज करतायत हे पाहायचं आहे. सुजित सज्ज. उजव्या बराच बाहेर चेंडू जातोय. दोन्ही हात समांतर होत आहेत. ते अनुभवी पंचांचे वाईचा इशारा येतोय. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेच्या सहाय्यानं 16 अशी सांघिक धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. ती फलंदाजी करणाऱ्या अर्थात TTMM क्रिकेट संघाची 3रं षटक प्रगतीपथावर. विजय उद्दिष्ट 43 धावांचं आणि 43 धावांचा पाठलाग करताना 16 धावा धावफलकावर त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुजित आपल्या स्क्रीनवर येतोय. फटकात सुरेख चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हरला. डीप लॉंग ऑफरला क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धाव तर नक्कीची होते.
पण जोपर्यंत फेक येते यष्टीरक्षक समीरच्या दिशेनं दुसरीही धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. कोणतीही अतिरिक्त जोखीम न घेता एकेरी दुहेरी धावांनी या ठिकाणी धावफलक वाढवताना TTMM क्रिकेट संघाचा फलंदाज सौरव हा दिसतोय. साथ मिळते की त्याला ब्रिजेशची 18 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर. आपल्या समोर तो गोलंदाज सुचित राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. त्यावेळी मात्र अंदाज चकतोय फटका टोलवण्याचा. परत एकदा उजव्या शीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा पंचांकडनं. आणखी एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेच्या साहाय्यानं सांघिक धावसंख्या ही 19 धावा. एकोणीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर. विजयासाठी उद्दिष्ट 43 धावांचं, पाठलाग होतोय 43 धावांचा. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. त्यावेळी मात्र फटका निघतोय, फटका जातोय तो डीप लॉंग लागला. मिड विकेटवर एक क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. वाखाणण्या जोगी परती यष्टीरक्षकाच्या हाती येते आणि सौरवच्याही बॅट मधनं दुहेरी धावेचा आविष्कार आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 21 अशी धावफलकावर ही परावर्तित होते. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर. 43 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग मैदानावर होताना दिसतोय. परत सुचित आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. खराब चेंडू, टूमर बदलचा चेंडू, शरीरवेधी गोलंदाजी केल्याने स्क्वेअर लेग पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. फलंदाजांच्या बॅट मधनं निघते ती एकेरी धाव म्हणजे 2 धावा. 23 धावा धावफलकावर. फ्री हिटचा चेंडू निश्चितपणे या ठिकाणी फलंदाजाला प्राप्त होईल. फलंदाज मनाजोगा फटका टोलवण्यास या ठिकाणी सक्षमता प्राप्त करेल. 20 धावांची आवश्यकता या ठिकाणी मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडूंचा हा बाकी. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा इशारा पंचांकडून येतोय. 23 धावा ह्या धावफलकावर. तेवीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात सुचित महाराजा करतोय. फ्री हिटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळी चेंडू फुलटॉस बदलचा विकेटच्या दिशेने टोलावला जातोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धावेचा प्रयत्न होताना दिसत नाही. थोडंसं महाग षटक सुजित याचं समाप्त होतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात खेळ शेष राहतोय तो 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा. 19 धावांची अति आवश्यकता TTMM क्रिकेट संघाला विजयश्री प्राप्त करण्यासाठी. 12 चेंडू 19 धावा. एखादा मोठा फटका जर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं निघाला किंवा एकेरी दुहेरी धावांच्या स्वरूपात ज्या धावा निघतायत त्याच गतीनं धावा निघाल्या तर क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे साई वैभव कुडाळ संघ हा अडचणीत येईल. मात्र या ठिकाणी साई वैभव कुडाळ क्रिकेट संघाकडनं एखादं षटक जरी माफक फेकलं गेलं तरी या ठिकाणी सफलता प्राप्त होईल ती साई वैभव कुडाळ संघाला. गोलंदाज सचिन याचं एकमात्र अपवादात्मक षटक 16 धावांचं आणि त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघाला प्राप्त होत आहेत त्या 42 धावा. TTMM क्रिकेट संघाच्या वतीनं सचिन हा गोलंदाज महारगा ठरतोय. 16 धावा त्याच्या षटकात निघतायत आणि त्यामुळेच 42 धावांपर्यंत मजल मारली जाते ती साई वैभव संघाच्या वतीनं. 12 चेंडू 19 धावा. गोलंदाजीसाठी पाहायचा आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय तो. बहुधा गोलंदाज शंकर याची वर्णी ही लागते. शंकर मरबूत हल्लीच काही दिवसांपूर्वी जो यजमानी म्हणून झाला तो शंकर मरबूत वेंगुर्ले येथे झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाचा मानकरी ठरलेला शंकर भरपूत या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय व समोर फलंदाज तो डावखुळा त्याचा अर्थात ब्रिजेश ऐकला तर त्याच्या साथीला सौरव वरखुबीने धावफलक हालता ठेवताना दिसतोय. 8 धावांवर तो खेळतोय अवघ्या 5 चेंडूंचा सामना करत. 12 चेंडू 19 धावा. आकोटाचा खराब चेंडू फटका निघतो तो डीप लॉंग लेगच्या दिशेनं व एका उत्तुंग फटक्यात मध्ये 6 धावांनी शंकर मरबूत याचं स्वागत हे केलं जातंय. आता 11 चेंडूंचा खेळ बाकी व अवघ्या 13 धावांची हे अति आवश्यकता.
वॉर्मअप पद्धतीचा खराब असा चेंडू आणि या खराब चेंडूचा खरपूस समाचार ब्रिजेश घेतोय. डीप लॉंग लेगला भिरकावून दिलं जातंय. त्या अर्थातच गोलंदाज शंकर मरगुटला 11 चेंडू 13 धावा. 11 चेंडू 13 धावा. परत एकदा गोलंदाज शंकर आपला बॉलिंग मार्कवर सज्ज. मधल्या स्टोअरचा चेंडू सुरेखरित्या बुडवला जातो. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एकदा फलंदाज पूर्ण करतात. खराब असं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव ही घेतली जाते. दुहेरी धावेचं रूपांतर लिहिलं या 3 धावात. हे केलं जातंय. खराब फिल्डिंगचा फटका, खराब क्षेत्ररक्षणाचा फटका या ठिकाणी निश्चितपणे बसतोय. तो साई वैभव कुडाळ क्रिकेट संघाला 3 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावफलक वधारतोय. तो अर्थातच या ठिकाणी 33 धावा. आता 10 धावांची गरज येऊन ठेपते व 10 चेंडूंचा खेळ हा या पायचीसाठी हलकाच अपील चालू होता. मात्र पंच सांगतायत की चेंडूने पॅडला स्पर्श केला होता. त्यावेळी फलंदाज हा डाव्या यष्टीवर होता. त्यामुळे पायचीचा कोणताही धोका या ठिकाणी उद्भवत नाही. 34 धावा धावफलकावर. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे थरार या ठिकाणी या सामन्याचा आपण अनुभवतोय. कालच्या दुपारच्या सत्रातही एक अति महत्वपूर्ण असा सामना झाला होता. सामना टाय झाला होता आणि त्यानंतर रंगणारा हा महत्वपूर्ण सामना. 8 चेंडू 8 धावा. काही अपवादात्मक सामन्यांचा विचार केल्यास बाकीचे सामने हे काहीसे एकतर्फी या मैदानावर होताना दिसत आहेत. मात्र जे सामने चुरशीचे झाले ते सामने क्रिकेट रसिकांच्या मनाचं मनोरंजन करणारे, शेवटच्या चेंडू पर्यंत सामन्याचा निकाल काय लागेल याची स्पष्टता व्यक्त न करणारे असे ते सामने होते. त्यामुळे फलंदाज सत्तोय. निर्धाव चेंडू शंकर याचा गणला जातोय. 8 चेंडूचा खेळ बाकी. 9 धावांची आवश्यकता. शंकर मरगुटला सूर सापडतोय. त्या मैदानावर 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडू. खराब असा चेंडू टोलवला जातो. तो फाईन लेगला. क्षेत्ररक्षकाचा अंदाज कमी पडतोय. चौकार प्राप्त होतोय. आता अवघ्या 5 धावांची गरज येऊन ठेपते व 6 चेंडूंचा खेळ बाकी व 4 धावांची आवश्यकता ही येऊन ठेपते. म्हणजे 39 धावा या धाव फलकावर या ठिकाणी पूर्णत्वास जात आहेत. 6 चेंडू 4 धावा असं समीकरण. ज्या शंकर मरगुटवर अपेक्षांचं ओझं होतं तो शंकर मरगुट फूल ठरतोय. षटकाराने त्याचं स्वागत केलं जातंय. त्यानंतर चौकार. तब्बल 14 धावा शंकरच्या षटकात निघतायत. तब्बल 14 धावा शंकरच्या षटकात व निघतायत. यानंतर होणारा सामना ध्रुव पारसेगोवा सतीश पॅकर नेरूर. ध्रुव पारसेगोवा नाणेफेकीचा गोल द्यायचा. ध्रुव पारसेगोवा. विघ्नेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. शेवटच्या षटक 6 चेंडू नाममात्र 4 धावांची ही औपचारिकता. 6 चेंडू 4 धावा. विघ्नेशचा चेंडू आखून टप्प्याचा फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी टोलावला जातोय व तब्बल 5 चेंडू व 8 गडी बाकी राखत TTMM क्रिकेट संघ विजयाची नोंद करतोय व या पराभवाबरोबरच साई वैभव कुडाळ संघाचं आव्हान या स्पर्धेतील संपुष्टात येतंय. मात्र स्पर्धक संघ म्हणून या ठिकाणी साई वैभव क्रिकेट संघ कुडाळ यांनी सहभाग दर्शवला. त्या सहभागाबद्दल त्या ठिकाणी आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत व पुढील कारकिर्दीसाठी पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहोत. यानंतर सामना होतोय मैदानावर तो सतीश पॅकर्स नेरूर व ध्रुव पारसे गोवा या 2 संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकतो तो ध्रुव पारसा क्रिकेट संघ. निर्णय त्यांचा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा. सतीश पॅकर्स नेरूर संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे. निर्धारित 5 षटकांच्या सामन्यात 5 गोलंदाज खेळवणे अनिवार्य. या नियमावलीत काय करामत गोलंदाज साधतायत की गोव्याच्या गोलंदाजीला काय उत्तर दिलं जाते हे थोड्याच वेळात या सामन्याद्वारे चित्र स्पष्ट होईल. मात्र जो यापूर्वी सामना रंगला गेला 43 धावांचा पाठलाग करताना बहारदार अशी खेळी आपण पाहिली व सरते शेवटी ज्या खेळाडूनं अष्टपैलू अशी कामगिरी केली तो ब्रिजेश
डावखुऱ्या हाताचा फलंदाज सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. तब्बल 17 धावांचं योगदान या ब्रिजेशने TTMM क्रिकेट संघासाठी दिलं. 43 धावांचा पाठलाग करताना तो ब्रिजेश सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. मी विनंती करतोय या ठिकाणी ब्रिजेशला की मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी त्याने जात आपला सामनावीर हा बहुमान स्वीकारावा. तो मान्यवरांचे शुभ असते.